अनेक जिल्ह्यांमध्ये पेट्रोल डिझेल पायी शेतकऱ्यांच्या शेतीचं काम अपूर्ण राहिलं. तात्काळ डिझेल पेट्रोल उपलब्ध करून द्यावे असे आवाहन शेतकरी वर्गाकडून केलं जात आहे. देशामध्ये युद्धजनक परिस्थितीनंतर देशामध्ये डिझेल पेट्रोलचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून याचा परिणाम थेट शेतकऱ्यांच्या वरती येऊन ठेपलाय. सध्या मे जून महिना शेतकऱ्यांच्या मशागतीचा व हळद लागवड करण्याचा महिना असून अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये मशागतीचं काम करत असतात. परंतु हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेल पेट्रोल कमी प्रमाणात देत असल्यानं शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करण्याचे अवघड होत आहे. ट्रॅक्टर डिझेल पंपावर गेले असता केवळ 2-3 हजार रुपयांचं डिझेल मिळत असल्यानं शेतीचं काम पूर्व नियोजनानुसार होत नाही. सध्या जिल्ह्यामध्ये 40 ते 42 डिग्री अंश सेल्सिअस तापमान असून ट्रॅक्टर ड्रायव्हरला दिवसभर उन्हामध्ये शेतीची मशागत करावी लागते, तर रात्रीच्या वेळेला डिझेल भरण्यासाठी रात्रभर पंपावर रांग लावावी लागते. पंपांवर सर्वांना डिझेल मिळावे याकरिता पंप चालकांकडून नियमाची अट ठेवल्यानं ट्रॅक्टर चालकाला व शेती मालकाला रात्रंदिवस डिझेल पेट्रोलची वाट पाहावी लागते. अनेक पेट्रोल पंपांवर 1-2 दिवस आड करून डिझेल पेट्रोल येत असते. पेट्रोल पंपावर किमान 2 ते 3 किलोमीटर वाहनांच्या रांगा लागत असून वेळेवर डिझेलही मिळत नसल्यानं तात्काळ सरकारनं शेतकऱ्यांकरिता डिझेल पेट्रोल उपलब्ध करून द्यावे. व्यवस्थित डिझेल पेट्रोल न मिळाल्यास राज्यामध्ये वेळेवर पेरणी होऊ शकणार नसल्याचं शेतकरी वर्गाकडून बोललं जात आहे. शेतकऱ्यांकरिता किमान 10,000 रुपये डिझेल पेट्रोल देण्यात यावे असंही शेतकऱ्यांकडून बोललं जात आहे, जेणेकरून आपल्या शेतामध्ये शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीची मशागत करता येईल. तर काही पेट्रोल पंपांवर वेळेवर डिझेल पेट्रोल येत नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो. तर अनेक पंपांवर डिझेल पेट्रोलसाठी वाद निर्माण होत आहेत. सध्या स्थितीला डिझेलसाठी शेतकऱ्यांची मोठी भटकंती पाहायला मिळत आहे. रात्रंदिवस कष्ट करणारा बळीराजा पेट्रोल डिझेलच्या भटकंतीत उपाशीच राहत आहे. शेतकऱ्यांचे हाक जिल्हाधिकारी ऐकून जिल्ह्यामध्ये नवीन नियमावली लागू करून शेतकऱ्यांना पुरेल असे डिझेल पेट्रोल उपलब्ध करून द्यावे असं शेतकरी वर्गाकडून बोललं जात आहे. रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संदीप काळबांडे, उपसंपादक, हिंगोली.